श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपला प्रवचनाचा विषय आहे जप आणि नामस्मरण। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं जप आणि नामस्मरणाचा महिमा पाहिलेला आहे। जप आणि नामस्मरण किती महत्त्वाचं आहे, आपला उद्धार करतं। प्रत्येक आपल्या सनातन धर्माच्या ग्रंथांनी प्रत्येक ग्रंथांनी जप आणि नामस्मरणाचा महिमा गायलेला आहे, साधू संतांनी गायलेला आहे। आणि कलियुगामध्ये हे एकच मुख्य साधन सांगितलेलं आहे, बाकी साधन करणे कठीण आहेत। म्हणून ग्रंथांनी आणि साधू संतांनी सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल तर हे एकच साधन आहे, जप करा, नामस्मरण करा। बाकी साधन जे आहेत ते या कलियुगामध्ये करणे कठीण आहेत। यज्ञ करणं कठीण आहे, ध्यान करणं कठीण आहे, परंतु नामस्मरण आणि जप हे फार सोपं आहे। आता पहा, हरिपाठामध्ये सुद्धा एक अभंग येतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। म्हणजे जर नामस्मरण केलात, जप केलात तर त्याचं इतकं पुण्य आहे की कोणीही त्या पुण्याची गणना करू शकत नाही, अशा प्रकारे महत्त्व आहे। याच्या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं होतं की दोन भावापैकी मोठा भाऊ हा नामस्मरण करायचा नाही, परंतु मरण्याच्या अगोदर त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं आणि तो सरळ वैकुंठात गेला, म्हणजे नारायणाच्या जवळ गेला। एवढं महत्त्व जप आणि नामस्मरणाचं आहे। मग हे पण आपण पाहिलं की एवढं जर महत्त्व आहे, जप आणि नामस्मरणाचं एवढं महत्त्व आहे, तर मला काय फायदा आहे, मला काय त्याचा उपयोग आहे। आपण सुरतच्या दोन व्यापाऱ्याची गोष्ट ऐकली, कथा ऐकली। कितीही मोठा व्यक्ती असला, तिचे कितीही उद्योगधंदे असले, जर तो माझ्या काही कामाचा नाही, मला काही मदत करत नाही, तर तो व्यक्ती माझ्या फायद्याचा नाही, तर मला काय उपयोगाचा, असं आपण संसारामध्ये म्हणतो। तशाच प्रकारे जप आणि नामस्मरण कितीही महत्त्वाचं असलं, जर त्याचा मला फायदा होत नसेल, तर त्याचा काय उपयोग आहे। तर अशा प्रकारचं प्रत्येकजण विचार करतो। जप आणि नामस्मरणाचे इतके फायदे सांगितलेले आहेत, जसे महत्त्व जप आणि नामस्मरणाचं महत्त्व त्याचे अनंत वर्णन करता येतं, तसंच फायद्याचं पण अनंत वर्णन करता येतं। मनुष्यजन्म आपण घेतलेला आहे या पृथ्वीवरती, मृत्यूलोकी। प्रत्येक मानवाचं अंतिम ध्येय काय असायला पाहिजे? अंतिम ध्येय हा संसार, हा भवसागर चांगल्या प्रकारे तरून जावं, पार करावं आणि शेवटी भगवंताला भेटावं, भगवंताची प्राप्ती करून घ्यावी। हे अंतिम ध्येय प्रत्येकाचं असतं। मानव शरीर मिळालेलं आहे। कित्येक योनीचा प्रवास केल्यानंतर हे शरीर प्राप्त झालेलं आहे आणि या मानव शरीरामध्येच फक्त आपण भगवंताला प्राप्त करू शकतो, अन्य कोणत्या योनीमध्ये भगवंताला प्राप्त करू शकत नाही। तर हा भवसागर, हा संसार चांगल्या प्रकारे पार करण्यासाठी आणि भगवंताची प्राप्ती करण्यासाठी नामस्मरण, जप हे मोठं कार्य करतं। आता आपण कित्येक जण म्हणाल, अहो तुम्ही म्हणालात की एक वेळेस नामस्मरण केल्यानंतर वैकुंठात तो गेला मेल्यानंतर,
आता स्वर्ग किंवा वैकुंठ कोण पाहिलेलं आहे? मेल्यानंतर कोण पाहिलेलं आहे? आता या जन्मी त्याचा काय फायदा आहे ते सांगा. बरेच जण म्हणतात मृत्यू झाल्यानंतर स्वर्ग भेटेल, वैकुंठ भेटेल, कैलास भेटेल. ते कोण पाहिलेलं आहे? या जन्मामध्ये, या माझ्या संसारामध्ये ह्या नामस्मरणाचा आणि जपाचा काय फायदा आहे ते सांगा. मग हिच्यामध्ये पण शास्त्राने पण आणि बऱ्याच संतांनी जे सांगितलेलं आहे पहा म्हणे. पहिला प्रथम संसारिक आपण मनुष्य आहोत. बरेच दुःख असतात, कष्ट असतात. हा संसार म्हटल्यानंतर चढ उतार असतो, वर खाली होतं, सुख असतं, दुःख असतं. हे टाळता येत नाही. परंतु नामस्मरण केल्यानंतर, जप केल्यानंतर हे जे द्वंद्व आहेत ते द्वंद्व सहन करण्याची शक्ती प्राप्त होते. असं समजू नका की मी नामस्मरण केलं, जप केलं की मला दुःख येणार नाही, मला फक्त सुखच सुख असेल, असं कधीच होत नाही. आपल्या कर्मानुसार, अगोदरच्या संचितानुसार पाप आणि जे पुण्य जे केलेलं आहे अगोदरच्या जन्मात किंवा या जन्मामध्ये, त्याप्रमाणे कर्म भोगावं लागतात. सुखदुःख येतात, सुखदुःख टाळता येत नाही. फक्त एवढं होतं की नामस्मरण केल्यानंतर मनाची एवढी खंबीरता येते की हे जे द्वंद्व आहेत हे द्वंद्व आपण सहज सहन करू शकतो, हे द्वंद्व पार करू शकतो. सुख आहे, दुःख आहे, पाप पुण्य आहे, थंडी गरमी, हे जे निसर्गाचे नियम आहेत. नंतर यश अपयश, जरी आपण धंदा करत असलो, अपयश आलं, ती पचवण्याची शक्ती या नामस्मरणामध्ये आहे. मन शांत होतं. बघा करून प्रत्येकाने आपला अनुभव घ्यावा. मी सांगतो म्हणून किंवा शास्त्र सांगतं म्हणून विश्वास ठेवू नका. प्रत्येकाने अनुभव घ्यायचा. की साधं उदाहरण सांगतो. जर मन अस्वस्थ होत असेल, चिडचिड होत असेल, राग येत असेल, काय करायचं? शांत बसायचं एका खोलीमध्ये. माळ असेल तर माळेवरती जप करायचा किंवा माळ विरहित जप करायचा, नामस्मरण करायचं. पहिला प्रथम थोडा प्राणायाम करायचा. मन अस्वस्थ आहे, कशात मन लागत नाही, थोडा प्राणायाम करा, 1-2-4 मिनिट. प्राणायाम पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नामस्मरण करा. बघा 5-10 मिनटामध्ये तुमचं मन शांत होईल. इतकी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. इतका फायदा आपणाला होतो. संसारातील मनुष्याला, आपण संसारिक मनुष्य आहोत, संसारामध्ये याचा फायदा होतो. मन शांत होतं, सुख आणि शांती येते. आता कोणतंही कार्य करत असताना ते कार्यामध्ये अडथळे येतात, ते सहन करण्याची ताकद आपल्यात येते. हे अगोदर मी सांगितलेलं आहे. तर आणखीन एक की त्या कार्यामध्ये आपलं मन लागतं. यामुळे काय होतं? मन स्वस्थ झालं, शांत झालं, निर्विकार होऊ लागलं. आता निर्विकार म्हणजे काय? आपण अगोदर पाहिले होते की आपल्या मनामध्ये कित्येक जन्माचं संचित साठलेलं आहे. आपण त्यांना कावळे म्हणतो, ते बाहेर निघतात. हे असे नामस्मरण करत असताना हे कावळे असे बाहेर निघतात. तिच्यामध्ये काय असतं बघा. गोविंददेवगिरी महाराज काय म्हणतात की अशा कावळ्यांना आपण जे नाव ठेवलं आहे त्यांना साप आणि विंचू म्हणतात. हे नेहमी आपल्या मनाला डसत असतात. मग हे कावळे नेहमी कावकाव करतात. तुम्ही नामस्मरण केलात, जप केलात की हे कावळे, हे विंचू, साप आपल्या मनातून निघून जातील. आणि मन स्थिर असेल, मन कोणतंही कार्य होतं. मन हे फार गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, मन हेच मनुष्याच्या उत्कर्षाला कारण आहे आणि ऱ्हासाला पण कारण आहे. मग ज्यावेळेस आपलं मन स्थिर होईल, मन खंबीर होईल, मग कोणतंही कार्य करीत असताना चढ उतार आले आपण ते सहन करतो आणि त्या कामामध्ये आपलं मन लागतं.
पाप नष्ट होतात, पुण्याची भरती होते, हे ठीक आहे, परंतु आपलं जीवन बदलून जातं. आज प्रत्येकाच्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये षड्विकार आहे. षड्विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, आणि शेवटी अहंकार हा मोठा विकार आहे. अहंकार हा मोठा विकार आहे. तर हे जे षड्विकार आहेत हे हळूहळू कमी होतात, हे निघून जात नाहीत. एवढं लक्षात घ्या. असा जगामध्ये कोणीही एखादा मनुष्य नाही की हे षड्विकार आणि अहंकार पूर्णपणे गेलेला आहे. फक्त भगवंत सोडले तर या मनुष्य लोक या मृत्यू लोकावरती ज्याने ज्याने जन्म घेतलेला आहे, कोणीही कितीही मोठा साधू असो, कितीही संत असो, कोणता ना दोष असतो. फक्त एवढं आपण पाहायचं की हे जे षड्विकार आहेत आणि अहंकार आहेत तो कसा कमी होतो. राग येतो आपणाला पुष्कळ, तो कमी होतो. लोभ आहे, हे पाहिजे ते पाहिजे, हा कमी होतो. नंतर द्वेष, आपण प्रत्येकजण द्वेष करतो, मत्सर करतो. याने मोठं घर बांधलं, माझं घर लहान आहे, माझं घर लहान आहे, मला प्राप्त आहे, चांगलं आहे, माझ्या योग्यतेप्रमाणे ठीक आहे, माझी गरज भागवते. परंतु शेजाऱ्याने 2 मजली घर बांधलं, आपण जळायला चालू करतो, मनामध्ये जळण होतं, मन अस्वस्थ होतं. त्याने 2 मजली घर बांधलं, माझं का नाही. परंतु तुझं घर जे आहे तुझ्यासाठी ठीक आहे, हे नाही. हे अशा प्रकारचा जो द्वेष आहे आणि मत्सर आहे हा कमी होत जातो. तुम्ही पहा की अनुभव घ्यायचा प्रत्येकाने. दररोज अगोदर सांगितल्याप्रमाणे दररोज प्राणायाम आणि जप हा करायचाच करायचा. त्याला काहीतरी वेळ ठरवून द्यायची. आपल्या कामाच्या प्रमाणे आपण किती काम करतो, किती वेळ आपल्याला आहे, परंतु एक नियमानं नामस्मरण जप हा केलाच पाहिजे. प्रत्येक मनुष्याच्या पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचाराची वृद्धी होते, नकारात्मक विचार कम होतात. आताच्या आधुनिक वैज्ञानिक काय म्हणतात, राग आला तर काय करा, मनातल्या मनात 1 2 3 असं म्हणा. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर असं म्हणालात, मनातल्या मनात राग कमी होतो. परंतु हा राग तेवढ्यापुरता कमी होतो, कायमचा कमी होत नाही. आपली जी वृत्ती, रागाची वृत्ती आहे ती पूर्ण जात नाही. तेवढ्या जसं ॲस्प्रोआनासिन घेतल्यानंतर डोकं दुखायचं कमी होतं, तशा प्रकारे तेवढ्यापुरतंच हे आधुनिक उपचार आहेत, काम करतात. कायमचं जर राग घालवायचा असेल तर प्राणायाम आणि जप. मी नेहमी म्हणतो प्राणायाम आणि जपाला पर्याय नाही आहे. नामस्मरण फार सोपं आहे. फार म्हणजे फार सोपं आहे. चालता बोलता, झोपूनसुद्धा, उभा टाकूनसुद्धा, पवित्र असो अपवित्र असो, कोणत्याही स्थितीमध्ये नामस्मरण घेता येतं. नामस्मरणाला दुसऱ्याची गरज नाही. आता बरेच जे आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहे म्हणा, की आणखीन काही पूजा अर्चा आहे म्हणा, त्यामध्ये पैसा लागतो, दुसऱ्याची मदत लागते, जागा लागते. एका ठिकाणी जागा मंडप टाकावा लागतो, मोठा प्रवचनासाठी, कीर्तनासाठी पैसा लागतो, मनुष्यबळ लागतं. पण नामस्मरणासाठी जागेची गरज नाही, मनुष्यबळाची गरज नाही, पैशाची गरज नाही. केव्हाही कोठेही आपल्याला मनावाला वाटेल तेव्हा नामस्मरण करायचं. हे एवढं सोपं आहे आणि ह्याचे फायदे इतके आहेत, पूर्ण आहेत. आता बरेच असे फायदे सांगितलेले आहेत. मी थोडक्यात त्याचं वर्णन करतो. आपण काम करतो, तेच काम की चांगल्या प्रकारे होतं. अगोदर आपण कष्टाने काम करत असायचं, प्रयत्नानं काम करायचं असायचं. तर हे जे काम आहे हे नामस्मरण केल्यानंतर फार सोपं जातं.
आणि बोजा वाटत नाही. आपल्या वागण्यामध्ये परिवर्तन होतं. न्यायाने वागतो. जे काही कमाई करतो आपण त्या न्यायाने करतो. तर नामस्मरणाचे असे बरेच फायदे सांगितलेले आहेत. मनुष्याचं जीवन, मी काय सांगतो बघा, ते महत्त्वाची गोष्ट आहे. मनुष्याचं जीवन सहज बनतं. मनुष्य सहज वागायला चालू करतो. मी एका ठिकाणी एक श्लोक वाचला होता, फार फार उत्तम वाटला म्हणून मी ते सांगत आहे. उत्तमा सहज अवस्था मध्यमा ध्यानधारणा. उत्तमा सहज अवस्था मध्यमा ध्यानधारणा अधमा प्रतिमा पूजा. प्रतिमा पूजा म्हणजे देवाची पूजा व अर्चा करतो ते गौण सांगितलेलं आहे. आणि तीर्थयात्रा धमाधमा अशा प्रकारचा एक श्लोक आहे. याचा अर्थ असा नाही आहे की आपण तीर्थाटन करू नये किंवा देवाची पूजा करू नये किंवा ध्यानधारणा करू नये, परंतु श्रेष्ठता ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस सहज अवस्था ही सर्वात उत्तम सांगितलेली आहे. आणि ज्यावेळेस मनुष्य तप ध्यानधारणा करतो, नामस्मरण करतो किंवा प्राणायाम करतो किंवा जप करतो, ह्या एकूण एकाला पूरक गोष्टी आहेत. मनुष्याचं जीवन सहज होतं. तो सहज वर्तन करू शकतो. मनुष्य पवित्र बनतो. आपलं आचरण पवित्र होतं. आपण न्यायाने पैसा कमावतो. कुणालाही आपण धोका देत नाही. जरी आपल्यामध्ये कितीही अवगुण असले ते सर्व बरे होतात नामस्मरणाने, ध्यानधारणेने. नंतर ध्यानधारणेवरती केव्हा तरी आपण बोलू, प्राणायामावरती केव्हा तरी बोलू. हे एकूण एकाला पूरक आहेत. पण सर्वात सोपं हे जे नामस्मरण आहे, ही आपण माळेवरती सांगितलं, माळेवरती करा सुरुवातीला, नंतर जप माळ रहित करा आणि नंतर नामस्मरण करा. सतत आपल्या चित्तामध्ये भगवंताचं स्मरण असावं, नामस्मरण असावं. भगवंत माझ्याबरोबर आहे. शेवटी सांगतो, भगवंत माझ्याबरोबर आहे, माझा साथीदार आहे, माझा पाठीरा काय आहे ही भावना ठेवून कोणतेही कार्य करावं. संसार सुखाचा होतो. आता इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.